आजचा दिवस फक्त सुट्टी नाही. आजचा दिवस आहे हुतात्म्यांच्या बलिदानाचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि सर्व मराठी माणसांच्या एकजुटीचं प्रतीक. 1 मे ही फक्त एक तारीख नाही, हा आहे संघर्षाचा इतिहास. 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा दिवस आणि मुंबई आमचीच या गर्जनेचा अभिमान. पण खरंच 1 मेलाच का महाराष्ट्र दिन साजरा करतात? चला तर जाणून घेऊयात यामागचा खरा इतिहास. नमस्कार, मी आरती आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा. आता पाहूयात आमचा स्पेशल रिपोर्ट 1 मे महाराष्ट्राच्या अस्तित्वाची गाथा आणि मराठी अस्मितेचा अभिमान. स्वातंत्र्यानंतर भारतात राज्यांची पुनर्रचना, भाषावार करण्याची मागणी जोर धरू लागली. त्यानंतर बॉम्बे स्टेटमध्ये मराठी आणि गुजराती भाषिक भाग एकत्र होते. पण मराठी जनतेची एकच मागणी होती, स्वतंत्र महाराष्ट्र राज्य. दीर्घ संघर्षानंतर अखेर 1 मे 1960ला बॉम्बे राज्याचे विभाजन झाले आणि जन्म झाला महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांचा. पण हा विजय सहज मिळालेला नव्हता. यामागे होती एक प्रचंड लढा देणारी चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ. साहित्यिक, कामगार, शेतकरी, कलाकार आणि सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली होती. मुंबई आमचीच हा नारा देत लोकांनी आपला हक्क मागितला आणि महाराष्ट्रासाठी एकजूट दाखवली. यामध्ये सर्वात वेदनादायक आणि दुर्दैवी क्षण 21 नोव्हेंबर 1955ला घडला. मुंबईतील फ्लोरा फाउंटन इथे आंदोलन करणाऱ्यांवर गोळीबार झाला, ज्यात अनेक लोकांचे प्राण गेले आणि याच संघर्षात 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, ज्यांना आज हुतात्मा चौक म्हणून सन्मानित केलं जातं. विशेष म्हणजे 1 मे हा दिवस केवळ महाराष्ट्रासाठीच नाही, तर जगभरातील कामगारांसाठी कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. म्हणूनच हा दिवस महाराष्ट्राच्या कामगार चळवळीशी जणू जुडलेला आहे. आज महाराष्ट्र दिन म्हणजे फक्त सुट्टी नाही, तर आपल्या इतिहासाचा, आपल्या संघर्षाचा आणि आपल्या मराठी अस्मितेचा अभिमान आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.